जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी वादळ देवरामजी लांडे यांच्या जुन्नरच्या राहत्या घरी धामण नावाचा सर्प निघाला होता. अमर शिंदे हे कुरिअर घेऊन आले असता त्यांना दारात हा सर्प दिसला. त्यांनी अमोल लांडे यांना फोन करून सांगितले. मात्र घरी कुणी न दिसल्याने त्यांनी तत्परता दाखवून तात्काळ जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण यांना फोन केला असता चव्हाण हे तातडीने हजर राहून त्यांनी व त्यांच्या समवेत आलेले महेंद्र नवले व जुन्नर येथील जादूगार यांनी तातडीने हा सर्प रेस्क्यू केला आणि नागरिकांना त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. आदिवासी वादळ देवरामजी लांडे यांनी जुन्नर रेस्क्यू टीमचे आभार मानून त्यांना बक्षीस बहाल केले. आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क जुन्नर. या ठिकाणी खरं तर धामण या नावाचा साप माझ्या बंगल्यामध्ये खरं तर आता रेस्क्यू टीमचे जे फोन केल्याबरोबर खरं तर रेस्क्यू टीम या ठिकाणी रेस्क्यू टीमचे आमचे मित्र राजकुमार रेस्क्यू टीमचे आणि आमचे शेजारचे जादूवाले हे खरं तर यांनी लगेच हा धामणा या नावाचा सर्प आहे आणि हा लगेच पकडला. मी खरं तर बाहेर चालू होतो परंतु मला फोन आला की आमच्या पार्सल घेऊन आलते पुरेलवाले आणि ते आल्यानंतर त्यांनी फोन केला की तुमच्या घरामध्ये साप निघालेला आहे. इथं आले त्याने पाहिजे तो इथं लपून बसलेला होता आणि अशा प्रकारचा हा खरं तर धामणा म्हणून या सापाची जात आहे आणि म्हणून रेस्क्यू टीमची मी या ठिकाणी आभार मानतो की असं कुठेही बी सर्प निघाला धामण निघाली ताबडतोब रेस्क्यू टीमला कळवा आणि तशा प्रकारचा लगेच करून कुठल्या प्रकारचा घाबरून न जाता त्याला त्या ठिकाणी काही हातबोट न लावता अशा प्रकारचा हा खरं तर हा माझ्या बंगल्यामध्ये निघालेला आहे आणि हा पकडलेला आहे. मी त्यांचं खरं तर अभिनंदन करतो आणि खरं तर त्यांना धन्यवाद देतो. या अत्यंत कमी वेळामध्ये खरं तर हे त्यांनी पकडला आणि मी त्यांना खरं तर माझ्यातर्फे त्यांना मी 500 रुपयाचं बक्षीस देतो. हे असेच यांना खरं तर हे तिघजण आहेत तर यांना मी तिघजणांना हे 500 रुपये बक्षीस देतो. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आता या ठिकाणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे यांच्या घरी हा सर्प निघाला होता. तर आपल्याला कशी माहिती मिळाली आणि तुम्ही या ठिकाणी कसे तत्पर आलात याबद्दल सांगा. मी नगरस्थानलाच होतो. अमर भाऊ शिंदे यांनी फोन केला होता मला का साहेबांच्या घरी बोले दारामध्येच साप आहे बोले. त्यामुळं मी झटक्यात लवकरात लवकर पोचलो इथं आणि पाहिलं तर धामण प्रकारचा साप होता. तर बिनविषारी आहे ते. बरं. पण ते कसं आहे घरच्यांनी कोणी पाहिलं तरी ते घाबरणार. बरोबर. तर त्यामुळं आम्ही तत्पर आलो आणि आमची सेवा दिली. बरोबर आहे. परंतु आता तालुक्यामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये हे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हे असे म्हणजे सर्प निघतात. तर लोकांना ही जाणीव जागृती व्हावी म्हणून आपण काय सांगाल. आपल्याकडं आपल्या एरियामध्ये धामण नाग कोबरा म्हणजे घोणस या प्रकारचे भरपूर साप आहेत. तर जेवढं आपल्याकडनं सोय होईल का ते आपण त्याच्याकडनं सावध राहावं. कुठंही काम करत असताना शेतामध्ये जास्त करून काम करत असताना एखाद्या काठीने किंवा एखाद्या याने गवताला हात लावायचा म्हणजे ज्यामुळं ते काय असेल साप किंवा नाग वगैरे असेल ते बाजूला सरकून जाईल. मग आपण तुम्ही काम करा किंवा इतर ठिकाणी तुम्ही डायरेक्ट हात घालताय असे हात न घालता तुम्ही ग्लोव्ज वगैरे हातात घालून मग तुम्ही ते काम करू शकता. संपर्क म्हणजे रेस्क्यू टीमचे आम्ही काम करत असतो. तर आमचा नंबर घ्यायचा असेल तर सगळ्यांनी एक नंबर घ्या 98 50 50 62 48 93 70 38 93 0 हे माझा नंबर. तुमचा 78 40 93 46 78.